नमस्कार. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माहितीच आहे की दिवाळी सण अगदी तोंडावर आहे. सर्वांची जोरदार खरेदी, फराळांची तयारी चालू झालीच असेल. तर आज दिवाळी विशेष भागामध्ये आपण सुरू करूया वसुबारस या सणापासून. आता दिवाळी सण म्हटल्यावर वसुबारस सर्वप्रथम आपण साजरी करतो. वसुबारस या दिवशी आपण सर्व स्त्रिया गाई वासरांची पूजा करतो. बऱ्याच ठिकाणी बायका उपवास करतात. आता उपवास करतात म्हणजे नक्की काय करतात? त्या दिवशी बाजरीची भाकरी, बऱ्याच ठिकाणी शेवग्याच्या शेंगाची भाजी असते किंवा गवारीची भाजी असते. पण आपण असं का अन्न घेतो? त्याच्यामागचं कारण आहे, कारण त्या दिवशी आपण गाई वासरांची पूजा करतो म्हणून दुग्धजन्य आहार आपण त्या दिवशी उपवासामध्ये घेत नाही. बऱ्याचदा आपण उपवासात दूध चालतं म्हणतो, पण आपण वसुबारसेच्या दिवशी उपवासात ते धरत नाही. पण याच्या मागची काय कारण आहेत? आपण त्या दिवशी त्यांची पूजा करतो आणि प्रत्येक स्त्री आपल्या मुलाबाळांसाठी त्या दिवशी तो उपवास करत असते. त्यांच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी हा उपवास केला जातो. म्हणजे हा उपवास काय फार कडक असतो असा नाही, पण या उपवासामागे आयुर्वेदाचा दृष्टिकोन असा आहे की ऋतू बदल होत असतो. दिवाळी सण अशा वेळेला येत असतो की आपण ऋतू बदल या ह्याच्यामध्ये असतो. म्हणजे तुम्हीच म्हणा की आता शरद ऋतू चालू आहे, या शरद ऋतूतून आपण हेमंत ऋतूमध्ये जात असतो. अशा वेळेला हवेमध्ये खूप बदल होत असतो. म्हणजे काही वेळेला गरम होत असतं, काही वेळेला थंड वाटत असतं. मग अशा वेळेला आपल्या शरीराला आवश्यक घटक गरजेचे असतात. त्याप्रमाणे दिवाळीचा आहार पण आपण तयार केलेला असतो. तर असं म्हणायला गेलं तर असा वसुबारस आपण साजरी करतो. पण वसुबारस नंतर येणारा सण आहे आपला धनत्रयोदशी. धनत्रयोदशी म्हणजे आरोग्याचाच दिवस. आपण धन्वंतरीची पूजा करतो त्या दिवशी. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांचा तर तो चांगला दिवस आहे, कारण धन्वंतरी पूजन, धन्वंतरी दिवस मानला जातो. आता तर आपण नॅशनल आयुर्वेद डे म्हणून साजरा करतो. धनत्रयोदशी साजरा करण्यामागचं एकमेव कारण आहे, जसं आपण लक्ष्मीपूजन करतो, ज्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो, म्हणजे जसं आपल्याला हेल्थ पाहिजे, वेल्थ पाहिजे, सगळंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतोच ना. तर त्यासाठी आरोग्यासाठी धन्वंतरीनी त्या दिवशी आपल्यासाठी सगळ्या आरोग्या रिलेटेड आयुर्वेदातले स्क्रिप्चर्स अमृत मंथनातून बाहेर आणलेत, जे आपल्यापर्यंत आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचत आहेत. म्हणजे आयुर्वेद हे सगळे जे वनस्पती द्रव्य आहेत यांची पूजा जरूर करा. त्या दिवशी जर तुम्हाला नक्की खरेदी करायची असेल तर एखाद्या आयुर्वेदिक औषधाची खरेदी करा किंवा सोनं चांदी, जसं आम्ही आमच्या आयुर्वेद शास्त्रात सुद्धा वापरतो भस्म स्वरूपात, जे आरोग्या दृष्टिकोनातनं खूप चांगलं आहे. तर मी असं सांगेन की धनत्रयोदशी आणि वसुबारस तुम्हा सर्वांसाठी सुख, समृद्धी व आरोग्यदायी जाऊ. धन्यवाद.